नमस्कार. गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. फेब्रुवारी महिना मकर राशीच्या जातकांसाठी मेहनत, जबाबदारी आणि हळूहळू मिळणारा स्थैर्याचा ठरेल. हा काळ तुमच्यासाठी सहज सोप्या गोष्टींचा नाही, पण जे काही मिळेल ते टिकाऊ आणि अर्थपूर्ण असेल. मनात सतत आता पुढे काय हा प्रश्न घोळत राहील. मात्र या महिन्यात उत्तर पटकन न मिळाले तरी योग्य दिशेने वाटचाल सुरू असल्याची जाणीव होईल. महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी ताण जाणवू शकतो. जबाबदाऱ्या वाढलेल्या असतील आणि अपेक्षाही जास्त असतील. मकर राशीचा स्वभाव कष्टाला घाबरणारा नसल्याने तुम्ही हे ओझे शांतपणे उचलाल. मात्र सतत सर्व काही स्वतःचं करायची सवय थोडी बाजूला ठेवणे आवश्यक ठरेल. सहकाऱ्यांवर विश्वास ठेवा. वरिष्ठांकडून कधी कठोर शब्द ऐकावे लागतील तरी ते वैयक्तिक न घेता कामाशी संबंधित समजणे योग्य ठरेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना कसोटीचा आहे. काहींना जास्त वेळ काम करावे लागेल तर काहींना नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. सुरुवातीला त्याचा थकवा जाणवेल, पण महिन्याच्या उत्तरार्धात त्याचे फळ दिसू लागेल. नोकरी बदलण्याचा विचार मनात असेल तर हा काळ निरीक्षण आणि तयारीसाठी योग्य आहे. तातडीने निर्णय घेणे टाळावे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना संथ पण स्थिर प्रगतीचा आहे. मोठा नफा लगेच दिसणार नाही, पण पाया मजबूत होत जाईल. आर्थिक बाबतीत फेब्रुवारी महिना शिस्तीचा आहे. उत्पन्न स्थिर राहील, पण खर्चही नियोजनाशिवाय वाढू शकतात. घर, वाहन दुरुस्ती किंवा दीर्घकालीन जबाबदाऱ्यांवर खर्च होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत काटेकोरपणा ठेवणे आवश्यक ठरेल. बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यासाठी सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. कर्ज किंवा मोठी गुंतवणूक करताना सर्व बाजूंनी विचार करा. कौटुंबिक जीवनात हा महिना कर्तव्याचा आहे. घरातील लोक तुमच्यावर अधिक अवलंबून राहतील. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. तुम्ही भावना उघडपणे व्यक्त न करता कृतीतून दाखवणारे असल्याने तुमचा त्याग कधीकधी नजरेत न येण्याची शक्यता आहे. पण तरीही तुमची भूमिका घरात महत्त्वाची ठरेल. संवाद थोडा वाढण्याचा प्रयत्न केल्यास नातेसंबंध अधिक उबदार होतील. प्रेमसंबंधाच्या बाबतीत फेब्रुवारी महिना मकर राशीसाठी संयमाचा आहे. भावना खोल असतील, पण व्यक्त करण्याची शैली थोडी राखीव राहील. जोडीदाराला कधीकधी तुमचा थंडपणा जाणवू शकतो. त्यामुळे प्रेमसंबंधात आणि कृतीत दोन्ही प्रकारे व्यक्त करणे आवश्यक ठरेल. अविवाहित जातकांसाठी हा काळ गंभीर नात्याचा आहे. आकर्षणापेक्षाही स्थैर्य महत्त्वाचे वाटेल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना काळजी घेण्याचा आहे. सतत कामाचा ताण, थकवा, पाठदुखी, सांधे किंवा हाडांशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. शरीर दुर्लक्षित केल्यास ते लगेच इशारा देईल. त्यामुळे वेळेवर विश्रांती, हलका व्यायाम आणि नियमित दिनचर्या आवश्यक ठरेल. झोपेवर विशेष लक्ष द्यावे. मानसिक पातळीवर हा महिना तुम्हाला अधिक परिपक्व बनवेल. जीवनात काय खरोखर महत्त्वाचे आहे याचा विचार कराल. काही गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारण्याची तयारी मनात येईल. त्यामुळे अंतर्गत शांतता वाढेल. अध्यात्म किंवा शांत वाचनाकडे मन वळू शकते. महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती थोडी हलकी होत जाईल. कामाचा ताण कमी होईल. काही अडलेली कामे मार्गे लागतील. केलेल्या मेहनतीची दखल घेतली जात असल्याची जाणीव होईल. आत्मविश्वास वाढेल आणि पुढील वाटचालीसाठी ऊर्जा मिळेल. एकूणच फेब्रुवारी महिना मकर राशीच्या जातकांसाठी मेहनत, संयम आणि स्थिर प्रगतीचा आहे. लगेच मोठे परिणाम न दिसले तरी या महिन्यात केलेले प्रयत्न भविष्यात मजबूत पाया घालणारे ठरतील.
गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्र व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्माचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटाच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय व मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा, अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांना आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा. दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना हीच सदिच्छा व आशीर्वाद. जर आपल्याला आपले भविष्य जाणून घ्यायचे असल्यास आम्हाला खालील नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद.